माळ आपण मामांचा भक्त म्हणून घेतो ना, आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. मामा पंढरपूरचे वारकरी होते. मामांचा भंडारा जर कपाळाला असेल तर हृदय कळवळा वैष्णवांचा म्हणजे अरे ठेस तुम्हाला लागली तर दुःख माझ्या मामाला होईल, वेदना तुम्हाला झाल्या सहन माझे मामा करतील. तुमच्या प्रत्येक अडचणीला, प्रत्येक संकटाला, प्रत्येक साकड्याला माझा मामा धावून येईल. पण कधी आजवर तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा चंदन कपाळाला. कपाळ कधी मोकळं ठेवायचं नाही, कपाळाला काहीतरी लावायचं. कारण आपण हिंदू धर्माच्या जन्मालोय. बाबा माणसाचं नशीब कुठं असतं? कुठं असतं नशीब? महिलांमध्ये तुम्हाला सहज त्रास झाला तरी तुम्ही कपाळ बुडवून घेता, काय माझ्या नशिबाला ही तर का हाडून घेता दुसरीकडे का कपाळच का तर माणसाचं नशीब इथं कुठे? इथं नशीब इथं भगवंताचा वास असतो, इथं देव राहत असतो. म्हणून कपाळाला काहीतरी लावत जा. कपाळ कधी मोकळं ठेवायचं नाही. शास्त्र सांगतं कपाळाला काही लावा. जर कपाळाला चंदनाचा किंवा गळ्यामध्ये तुळशीची माळ तर हृदय कळवळा वैष्णवांचा. एक तर माळ घालू नाही मी घातली तर काढ विचार करून माझी माळच घालावी अजिबात नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ देव 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 तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. पण अगोदर बाबा देवाला काहीतरी द्यावं लागतं. माझा मामा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो पण त्याला काहीतरी द्यावं लागतं. माझे बाळूमामा सगळ्या इच्छा पूर्ण करतात पण अगोदर काहीतरी घेतात आणि मग देतात. बरोबर का आजीबाई? महिलांना तुम्ही चित्त देऊन कीर्तन ऐकता, मी आता तुमच्याकडे बघून कीर्तन करणार. लक्ष द्या. बाळूमामा अगोदर काहीतरी घेतात आणि मग काहीतरी देतात. विको देत नाही. थोडासा बाळूमामा अगोदर घेतात आणि काहीतरी देतात. मग महाराज प्रश्न असा पडतोय, बाळूमामा घेतात म्हणजे काय घेतात? आमच्याकडून काय मागतात बाळूमामा? तुमची धन दौलत मागतात का? तुमचा पैसा का मागतात? काय दागदागिने मागतात का? आता सातबारा नाव करून घेतात? अजिबात नाही. मामाला लागतं काय? फक्त थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला किंवा देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. बाबा त्याला दुसरं काय लागत नाही. मामावरती फक्त निष्ठा, भक्ती, आदर, प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मामा आपलेच होतात. आणि एकदा का बाळूमामा आपलं झालं, हरी आला हाता मग कळशी भैयाची. देव आपला झाला तर चिंताच करायची गरज नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय मामांच्या दरबारात आल्यानंतर प्रश्न पडला, मामा तुम्हाला उपमा द्यावी कशाची? म्हणून चंदन उगळताना प्रश्न पडला. जसा हा चंदन उगळल्यानंतर जिजून 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 त्याचा अस्तित्व नष्ट होते, तो पूर्णत्वाला जातो ना, त्याचप्रमाणे मामा तुम्ही या विश्वामध्ये आला स्वतःचा देव चंदनाप्रमाणे जिजवला. म्हणून तैशे तुम्ही जगी संत जन कसे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैशे तुम्ही जगी संत जन आलात कशा करता? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा काहीसा या अर्थाचा अभंगाचा भावार्थ. विठ्ठल श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिर तिरुवंडी बाळूमामा नगर या पवित्र आणि पावन भूमीमध्ये खऱ्या अर्थानं पवित्र भूमी म्हणावी लागेल. मामांचं मंदिर इथं आहे आधीपासून. या मामांच्या मंदिराच्या अंतरात इथं तुमची भक्ती होती म्हणून माझे बाळूमामा आदमापुरापासून मुख्या जनावरांचा पायदिंडी सोहळा घेऊन या असणाऱ्या तिरुवंडी गावामध्ये आलेले आहेत. बघा क्रमांक 4 श्री संत सद्गुरु बाळूमामा देवालय आदमापूर. बघा क्रमांक 4 हा असणार आपल्या तिरुवंडी बाळूमामा नगर या गावामध्ये वसला. गेले किती दिवस बाबाचा रोज येता ना तुम्ही सगळे? 8 दिवस आहे. 8 दिवस झालं मामांची मेंढरं या भूमीमध्ये फिरतायत, या गावामध्ये फिरतायत. या गावाचं पुण्य, या जागेचं पुण्य, या लोकांचं पुण्य म्हणून मामा इथपर्यंत आले. इथं आल्यानंतर खऱ्या अर्थानं या सेवेसाठी उपस्थित तुम्ही सर्वच गुणीजन वर्ग, आलेल्या महिला वर्ग, बहुसंख्येने तिकडे पुरुष वर्ग, आलेले सर्व टाळकरी माळकरी भाविक भक्त सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना सेवेसाठी